नमस्कार. आजच्या या विश्लेषणात आपण एका भन्नाट आणि तितक्याच गुंतागुंतीच्या विषयावर बोलणार आहोत. कधी विचार केलाय आपल्या आजूबाजूला असलेल्या सजीवांची ही अफाट गर्दी विज्ञानानं कशी काय ओळखून ठेवली असेल? आज आपण बायोलॉजिकल क्लासिफिकेशन म्हणजेच जैविक वर्गीकरणाची पूर्ण कहाणी आणि त्यामागचं अचूक विज्ञान उलगडणार आहोत. सगळ्यात पहिला आणि साहजिक प्रश्न पडतो तो म्हणजे पृथ्वीवरच्या एवढ्या सगळ्या सजीवांना शास्त्रज्ञ नेमकं कोणत्या गटात आणि कसं बसवतात? अगदी सुरुवातीच्या काळात बघितलं तर माणसाने हे वर्गीकरण कोणत्याही वैज्ञानिक निकषांवर केलं नव्हतं. त्यावेळी फक्त एकच निकष होता, आपली गरज. म्हणजे अन्न, निवारा आणि कपड्यांसाठी कोणकोणते सजीव उपयोगी पडतात एवढंच पाहिलं जायचं. पण नंतर विज्ञानाची प्रगती झाली आणि ही पद्धत पूर्णपणे बदलली. आज आपण याच बदलाचे 5 मुख्य टप्पे समजावून घेणार आहोत. सॉर्टिंग द ट्री ऑफ लाईफ, द 5 किंगडम सिस्टम, मोनेरा, प्रोटेस्टा आणि फंगी. चला तर मग लगेच सुरुवात करूया आपल्या पहिल्या टप्प्यापासून, सॉर्टिंग द ट्री ऑफ लाईफ. वर्गीकरणाचा हा इतिहास खरोखरच खूप रंजक आहे. अगदी प्राचीन काळाचा विचार केला तर ॲरिस्टॉटलने सजीवांच्या फक्त बाह्य रचनेचा आधार घेतला होता. म्हणजे काय तर ज्यांच्याकडे लाल रक्त आहे ते एकीकडे आणि नसलेले दुसरीकडे. खूपच सोपं होतं ते. पुढे 18व्या शतकात लिनियसनी 2 किंगडम सिस्टीम आणली आणि संपूर्ण सजीव सृष्टीची फक्त वनस्पती आणि प्राणी अशा 2च गटात विभागणी केली. पण हे पुरं पडणारं नव्हतंच. अखेर 1969 मध्ये R.H. विटेकर यांनी एक अतिशय प्रगत अशी 5 किंगडम सिस्टम जगासमोर मांडली. आता साहजिकच असा विचार येईल की लिनियसची ती सुरुवातीची प्रणाली वैज्ञानिकदृष्ट्या का फेल गेली. याचं मुख्य कारण म्हणजे त्या जुन्या पद्धतीत प्रोकॅरियोट्स आणि यूकॅरियोट्स यांसारख्या अगदी वेगळ्या पेशीरचना असलेल्या सजीवांना एकाच डब्यात टाकलं होतं. बरं, एवढंच नाही तर स्वतःचं अन्न स्वतः तयार करणाऱ्या हिरव्या वनस्पती आणि अन्नासाठी दुसऱ्यावर अवलंबून असणारी बुरशी या दोघांनाही त्यांनी एकाच गटात मोजलं. वैज्ञानिक अभ्यासासाठी हे वर्गीकरण खूपच चुकीचं आणि अपुरं होतं. आणि म्हणूनच गरज पडली एका नवीन क्रांतीची, म्हणजेच आपला दुसरा टप्पा, द 5 किंगडम सिस्टम. आता या नव्या प्रणालीमध्ये एक खूप भारी गोष्ट घडली. विटेकर यांनी फक्त सजीवांचा बाह्य स्वरूप पाहिलं नाही, त्यांनी पेशीची रचना, पेशी भित्तिका म्हणजे सेल वॉल कशी आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते सजीव पोषण कसं मिळवतात अशा अगदी अचूक वैज्ञानिक निकषांचा वापर केला. याचा फायदा असा झाला की वनस्पती आणि प्राणी या जुन्या संकल्पनेच्या पलीकडे जाऊन निसर्गातला सगळा गोंधळ दूर करणारी एक अतिशय स्पष्ट आणि परिपूर्ण चौकट तयार झाली. तिसरा टप्पा आहे एका पूर्णपणे वेगळ्या आणि सूक्ष्म जगाचा, मोनेरा म्हणजेच बॅक्टेरियांचं जग. बॅक्टेरिया म्हणजेच जीवाणू हे पृथ्वीवर अक्षरशः सगळीकडे आहेत. वरवर पाहता ते खूप साधे वाटतात. मुख्यत्वे 4 आकारात ते आढळतात. गोलाकार कॉकस, रॉडसारखे दिसणारे बॅसिलस, स्वल्पविरामसारखे विब्रियम आणि स्प्रिंगसारखे वळलेले स्पिरिलम. पण त्यांच्या या साध्या आकारावर अजिबात जाऊ नका बरं. त्यांची चयापचय प्रक्रिया, ज्याला आपण मेटाबॉलिक डायव्हर्सिटी म्हणतो, ती इतर कोणत्याही सजीवांपेक्षा प्रचंड गुंतागुंतीची आणि प्रगत असते. याच जीवाणूंमध्ये आर्कीबॅक्टेरिया नावाचा एक अतिशय खास गट आहे. हे अतिशय प्राचीन आणि खमके जीवाणू आहेत. कडकडीत गरम पाण्याचे झरे असू देत किंवा अतिशय खारट प्रदेश, हे महाशये तिथे आरामात जिवंत राहतात. आश्चर्याची गोष्ट सांगू, गायी म्हशींसारख्या रवंत करणाऱ्या प्राण्यांच्या आतड्यातही हेच असतात. आपण जो शेणापासून बायोगॅस तयार करतो ना, तो याच आर्कीबॅक्टेरियाच्या मदतीने शक्य होतो. आहे की नाही कमाल? आता आर्कीबॅक्टेरिया व्यतिरिक्त जे यूबॅक्टेरिया आहेत, म्हणजेच खरे जीवाणू, ते तर आपल्या रोजच्या जीवनाचा एक अविभाज्य भागच आहेत. उदाहरणच द्यायचं झालं तर नॉस्टॉक नावाचे सायनोबॅक्टेरिया घ्या. हवेतला नायट्रोजन जमिनीत शोषून घेण्याचं अत्यंत महत्त्वाचं काम ते करतात. याशिवाय दुधाचं दही बनवणारे किंवा आपल्याला आजारातून बरं करणारी अँटीबायोटिक्स बनवणारे जीवाणूही याच गटात येतात. हे सगळे सूक्ष्मजीव खऱ्या अर्थाने आपल्या परिसंस्थेचा कणा आहेत. यानंतर वळूया आपल्या चौथ्या टप्प्याकडे, प्रोटिस्टा म्हणजेच न दिसणारे यूकॅरियोट्स. या गटात निसर्गाची किती भन्नाट विविधता आहे ते बघण्यासारखं आहे. एकीकडे हजारो सूक्ष्म केस म्हणजेच सिलिया असलेला पॅरामेशियम आहे, जो पाण्यात अगदी सुसाट वेगाने हालचाल करतो. तर दुसरीकडे एक लांब फ्लेजेला असलेला युग्लिना आहे. युग्लिना हा खरोखरच एक विलक्षण सजीव आहे बरं का. सूर्यप्रकाश असेल तर तो एखाद्या वनस्पतीसारखा प्रकाश संश्लेषण करून स्वतःचं अन्न बनवतो. पण अंधार पडला की तो चक्क शिकारी बनतो आणि इतर सूक्ष्मजीवांवर ताव मारतो. प्रोटिस्टा किंगडममध्ये प्रोटोझोएन्स म्हणजेच आदी जीवांचे 4 मुख्य प्रकार बघायला मिळतात: अमिबॉइड, फ्लॅजेलेटेड, सिलिएटेड आणि स्पोरोझोएन्स.
यातले बहुतांश हे शिकारी किंवा दुसऱ्यांवर जगणारे परजीवी असतात. इथे एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवली पाहिजे की काही फ्लॅजिलेटेड प्रोटोझोअन्समुळे स्लीपिंग सिकनेससारखे माणसांसाठी अत्यंत धोकादायक आणि जीवघेणे आजार पसरतात. पण याच किंगडममधील सर्वात कुप्रसिद्ध परजीवी जर कोणता असेल तर तो म्हणजे प्लाझ्मोडियम. हा एक स्पोरोझोआन आहे ज्याच्या जीवनचक्रात एक अत्यंत संसर्गजन्य अवस्था असते. हाच तो सूक्ष्मजीव आहे ज्यामुळे जगभरात मलेरिया पसरतो. साध्या डोळ्यांना न दिसणारा एक सूक्ष्मजीव मानवी लोकसंख्येवर किती भयानक प्रभाव पाडू शकतो याचं हे एक ज्वलंत उदाहरण आहे. आता येऊया आपल्या 5व्या आणि अंतिम टप्प्यावर, किंगडम फंगी, म्हणजेच निसर्गातील महान विघटक. बुरशी किंवा फंगी यांची शरीररचना इतर सगळ्यांपेक्षा पूर्णपणे वेगळी असते. यांचं शरीर हायफी नावाच्या लांब दोऱ्यांसारख्या तंतूंनी बनलेलं असतं आणि या असंख्य तंतूंच्या जाळ्याला एकत्रितपणे मायसिलियम असं म्हणतात. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, याच बुरशीमुळे आपल्याला पेनिसिलिनसारखी जीव वाचवणारी औषधं मिळतात आणि याच बुरशीमुळे पावसाळ्यात आपला ब्रेड खराब होऊन फेकून द्यावा लागतो. चला तर मग आता बघूया यांच्यातील प्रजननाची प्रक्रिया कशी असते. बुरशीमधील लैंगिक प्रजनन हे 3 अत्यंत पद्धतशीर टप्प्यांत होतं. सगळ्यात आधी प्लाझ्मोग्रॅमी, जिथे 2 पेशींच्या जीवद्रव्यांचं मिलन होतं. त्यानंतर कॅरिओगॅमी, जिथे त्यांच्या केंद्रकांचं म्हणजे न्यूक्लियसचं मिलन होतं. आणि अगदी शेवटी मिओसिस, या प्रक्रियेतून नवीन हॅप्लॉइड बीजाणू म्हणजेच स्पोर्स तयार होतात आणि बुरशीचा सगळीकडे प्रसार होतो. या संपूर्ण प्रक्रियेतून प्रत्यक्ष फुटिंग बॉडीज तयार होतात, जसं की म्युकर, ॲस्परजिलस आणि आपण जे अगदी आवडीने खातो ते ॲगेरिकस. सोप्या भाषेत सांगायचं तर मशरूम. वैज्ञानिक याच मायसिलियमची रचना आणि बीजाणूंच्या आधारावर बुरशीचं ॲस्कोमायसेट्स आणि बेसिडिओमायसेट्स अशा वेगवेगळ्या वर्गांमध्ये अगदी अचूकपणे वर्गीकरण करतात. आज आपण सजीवांच्या वर्गीकरणाचा हा अत्यंत रंजक प्रवास समजावून घेतला. पण जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न उरतोच. जसजसं आधुनिक विज्ञान सजीवांचे अधिक सखोल उत्क्रांतीचे संबंध उलगडत जाईल, तसतशी ही आपली 5 किंगडम प्रणाली अशीच टिकून राहील का, की आणखी एखादं पूर्णपणे नवीन आणि अज्ञात सजीवसृष्टीचं किंगडम शोधलं जाण्याची वाट पाहतंय? एक नक्की, वैज्ञानिक वर्गीकरण कधीही थांबत नाही. ते नवनवीन शोधांसोबत सतत बदलत असतं. आजच्या या विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. असं नवनवीन शिकत रहा आणि निसर्गाची ही रहस्य उलगडत रहा.